अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। बाळीवेस साटेगल्ली कुंभारवेस मार्गे निघणाऱ्या जयंती मिरवणुकीची भव्य तयारी आणि शहर सुशोभीकरणाच्या मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। बैठकीस पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे अध्यक्ष जगदीश पाटील, उत्सव अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, नगरसेवक अक्षय अंजिखाने, काँग्रेसचे युवा नेते सुदीप चाकोते, वैभव हत्तुरे, केदार बनारोटे, अनिल परमशेट्टी, आनंद मुस्तारे, मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीत मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, कोंताम चौक येथील बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा परिसर सुशोभित करणे आदी कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसर विकासासाठी सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष जगदीश पाटील यांनी समाधान व्यक्त केले। महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती 19 तारखेला 19 एप्रिलला होणार आहे। तर त्या संदर्भात नियोजन बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि हे करत असताना सध्या बसवेश्वर सर्कल येथील मूर्ती शहाणे बंधू यांच्याकडे कामासाठी नेलेली आहे। ते 15 तारखेच्या त्या ठिकाणी प्रतिष्ठापना व्हावी असं आपण त्या ठिकाणी मागणी केली होती। त्याप्रमाणे नियोजन बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की 12 तारखेला रात्री 12 वाजता मूर्ती त्या ठिकाणी आणणार आहेत। रात्री वाहतूक कमी झाल्यानंतर साधारण पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत ती मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापित होईल आणि त्याच दिवशी सकाळी 9 वाजता साधारण 500 महिलांचं जलकुंभ घेऊन त्या ठिकाणी आणि बसवेश्वरांचं साहित्य डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी महिला येणार आहेत आणि जलाभिषेक त्या ठिकाणी होऊन एक प्रतिष्ठापनेचे जे काही विधिवत पूजा आहे त्या ठिकाणी केली जाईल आणि शासकीय पूजासुद्धा त्या ठिकाणी आत्ताच निर्णय झाला की शासकीय पूजासुद्धा त्या ठिकाणी होईल आणि मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने माननीय महापौरांनी 50 लाख रुपये त्या ठिकाणी परवाच्या अंदाजपत्रकामध्ये जाहीर केलं। म्हणून समस्त वीरशैव लिंगायत सोलापूर शहराच्या वतीने त्यांचाही यथोचित सत्कार त्या ठिकाणी करण्यात येईल। तसेच मनीषजी काळजे यांनी या कामासाठी 40 लाख रुपये यापूर्वी दिलेले आहेत, त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि अक्षय अंजिखाने आपले नगरसेवक त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून 20 लाख रुपये DPDCतून मंजूर करून आणलेले आहेत, त्यांचाही सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला आहे। म्हणजे असं एकूणच एक चांगला कार्यक्रम 13 तारखेला त्या ठिकाणी होईल आणि 16 ते 19 मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्याचं सगळी पूर्वतयारी त्या ठिकाणी करण्यासाठी आज नियोजन बैठक झाली आणि त्यामध्ये सर्व बसवभक्त त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या सर्वांचं विचार विमंथन त्या ठिकाणी झालं आणि चांगले निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे, याचा आनंद आम्हाला वाटतो। नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी सांगितले की आजच्या बैठकीत पालिका प्रशासनाने 19 एप्रिलपूर्वीच मिरवणूक मार्गावर सर्व आवश्यक नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट अभिवचन दिले आहे। आता जगदीश अण्णांनी सांगितल्याप्रमाणे महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या पूर्वी जे काही नियोजन करायचं होतं त्याकरिता महापालिकेमध्ये आज बैठक बोलवण्यात आलेली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो आणि या बैठकीमध्ये आत्तापर्यंत जे काही कामे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत शासकीय निधीमधून त्याचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये ज्या आर्थिक बजेट 26-27 मध्ये माननीय महापौर विनायकदादा कोंड्याल यांनी जे 50 लाख रुपये तरतूद महात्मा बसवेश्वर महाराजांच्या या येणाऱ्या पुढील कामासाठी केलेली आहे त्यामध्ये काय कामे करण्यात यावी याकरिता देखील त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि 19 तारखेनंतर पुनश्च एकदा त्या ठिकाणी बैठक घेऊन त्या 50 लाखाच्या त्या इस्टिमेटमध्ये कोणकोणती कामे करण्यात येतील याची आम्ही पुन्हा एकदा बैठक बोलवण्यात येणार आहे। तर त्या निमित्ताने आज आमचे बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष जगदीश अण्णा पाटील त्या बैठकीला उपस्थित होते। त्यांनी त्या ठिकाणी अनेक सूचना केल्या। अनेक त्या ठिकाणी आमचे बसवेश्वर मध्यवर्ती महाराज ट्रस्टी असतील, मनीषजी काळजी असतील, आमचे यावेळेसचे उत्सव अध्यक्ष शरणराज केंगनाळकर असतील, त्याचबरोबर कार्याध्यक्ष विजयजी कुलते या सर्वांनी त्या ठिकाणी आपले सूचना प्रशासनाला केल्या आणि मला वाटतं 13 तारखेला महात्मा बसवेश्वरांचा जो पुतळा आहे अश्वारूढ पुतळा आहे तो त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। उत्सव अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि बसवप्रेमींनी एकत्र येऊन हा उत्सव यशस्वी करावा असे आवाहन करताना सोलापूरकरांनी 19 एप्रिलच्या बसव जयंती उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले। मला महापालिकेचं प्रशासनाचं विशेष आभार मानावं लागेल, कारण त्यांनी ज्याप्रमाणे शब्द दिला होता की उत्सवाच्या आधी आम्ही मूर्ती स्थापन करू
आणि त्याला विविध संघटनेने जे उपोषण केलं होतं, त्यात बसव ब्रिगेड असेल, बाकी आमच्या सर्व समाजाची संघटना आहेत, शिवा संघटना असेल, बाकी वीरशैव संघटना असतील, मध्यवर्ती प्रमुख भूमिका सर्वात, ह्या सर्वाच्या प्रयत्नाला यश येऊन उत्सवाच्या आधी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि तेवढ्या वेळात त्यांनी काम पूर्ण केलं आहे, म्हणून प्रशासनाचा प्रथम आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्याप्रमाणे सुशोभीकरण झालं, त्याच पद्धतीने संभाजी महाराजांचं झालं. सर्वच महापुरुषांचं सुशोभीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच पद्धतीने वीरशैव समाजाचे जे पहिले जनक होते लोकशाहीचे, त्यांचंही होणं फार गरजेचं होतं. ते सर्व झालं म्हणून मी सर्व आजपर्यंत दिलेल्या सर्वच निधीला जे जे प्रयत्न केले त्या सर्व समाज घटकाचा आभार मानून माझे 2 शब्द